जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जमलेल्या सर्वांचे स्वागत करतो, सर्वांचे चरणी वंदन करतो आणि आपण चिंतनाला सुरुवात करूया. करुणाष्टक आपण विषय निवडलेला आहे, त्यालाच प्रार्थना करू. तुझ्या दासबोधाचे त्वा बोध व्हावे. तुझ्या दासबोधाचा बोध आम्हाला त्याच वेळात होईल ज्या वेळात तू आम्हाला शिकवशील. कुठल्याही संतांच्या ग्रंथापासनं सातत्याने वाचन केलं की त्या संतांच्या चरणी आपली दृढ श्रद्धा बसते आणि ही दृढ श्रद्धा जी बसते तीच श्रद्धा त्या ग्रंथाचा आपल्याला प्रसाद करून देते. म्हणजे त्यांना जे म्हणायचं आहे त्यांच्या अंतःकरणात त्या शब्दातनं जे व्यक्त झालेलं आहे ते माझ्याबरोबर तेच अंतःकरणात माझ्या येतं. शब्द हे समर्थ म्हणतात भूस टाकून धान्य घ्यायचे. भूस अत्यंत आवश्यक आहे, वरचं कवच धान्याच्या सुरक्षिततेसाठी. पण मला कवच नको आहे, मला त्याच्या आतलं धान्य हवं आहे. आणि म्हणून ते त्यांच्या अंतःकरणातून धान्य आलेलं आहे. कवचा सकट ते झाड उगवतं, त्या भूमीतून ते धान्य वर येतं. ते कवचा सकट ते धान्य आलेलं असतं, पण त्या भूमीला आपल्याला धान्यच द्यायचं असतं. संरक्षणासाठी कवच, आपल्यापर्यंत आणण्यासाठी ते कवच अत्यंत आवश्यक असतं. पण त्या कवचाची आवश्यकता तिथेच संपते ज्या क्षणी मी ते त्यातलं धान्य, सुदृढ झालेलं धान्य बाहेर काढून घेतो. आपण कवच सोडून देतो. शब्द फूल अर्थ असे घनवटपणे, असं समर्थ म्हणतात. आणि म्हणून तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, ह्या करुणाष्टकांचा अर्थ समर्था तूच आमच्याकडनं समजावून दे, आम्हाला समजावून दे, अशी प्रार्थना करूया. आपण 5 करुणाष्टका चिंतन केलं. आजचं हे 6वं करुणाष्टक आहे. समर्थांच्या जीवाचे आर्त असं त्याचं नाव आहे. समाधान साधू जनाचे नियोगे, परी मागुते दुःख होते वियोगे, घडी ने घडी सीण अत्यंत वाटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. यातला पहिला शब्द जो आहे समाधान. आपल्याला समाधान होत असतं आपल्या जीवनामध्ये. आत्यंतिक सुख झालं की त्याची परिणती काही फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी समाधानामध्ये होत असते. उदाहरण द्यायचं झालं तर बघा, असं की एखादा ॲथलेट आहे, ऑलिम्पिकमध्ये पळतात. तो अनेक वर्ष तयारी करत असतो, खूप जोरात पळायची, खूप मेहनत घेतोय. आणि असं मेहनत घेऊन तो त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरतो आणि खूप वेगाने पळतो. वेगाने पळत जाऊन जाऊन ज्या वेळात ती दोरी त्याच्या छातीला लागते, ही कम्स फर्स्ट, तो पहिला येतो. आणि तो पहिला आल्यानंतर तो पुढे सरकतो त्या दोरी सकट. त्या वेळात त्याचं चित्त फक्त आनंदाने भरून जातं. फक्त आनंद वाटत असतो त्याला, त्याच्या चित्ताला अत्यंत आनंद झालेला असतो. आणि हा आनंद हळूहळू ती वृत्ती सोडते आणि ती वृत्तीच हळूहळू लयाला जाते. आणि एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड, काही काळ त्याला समाधानामध्ये ती परिवर्तित होत असते. त्याला बरं वाटतं, खूप धावत असतो. ज्यासाठी त्याने मेहनत घेतली ते परिपूर्ण झालं. ते मेडल ज्यावेळेला त्याच्या गळ्यात पडतं पहिला आल्याचं, त्या वेळात इतर कुठलीच वृत्ती त्याच्या ठिकाणी उठत नसते. पूर्ण चित्ताची शांतता झालेली असते. ते समाधानाची स्थिती आहे. मी खूप घरात धावपळ करतोय. असं आहे की ज्या गृहिणी असतात त्या नवऱ्याला डबा करून द्यायचा आहे, त्या मुलांचं बघायचं असतं, मग ती मुलं काहीतरी करत असतात, मग ती शाळेची बस येणार असते आणि मग ते सगळा दिवसा सकाळचा वेळ म्हणजे अत्यंत किचकट वेळ. पुणा मुंबईच्या लोकांना अगदी याचा अनुभव असतो. अत्यंत किचकट वेळ असतो तो सकाळचा. खूप काही त्या थोड्या वेळामध्ये खूप प्रेशरने सगळं करायचं असतं. आणि ते एकदा नवऱ्याला डबा घेऊन गेला, नवरा बाहेर पडला, पोरं एकदा शाळेत गेली, बसमध्ये सोडलं की ती गृहिणी परत येते आणि 2 मिनटं स्वस्थ बसते अशी हुश. हे तिचं जे हुश आहे ना, ते समाधानाची स्थिती आहे. तिने तिच्या चित्तामध्ये खूप काही धावपळ केलेली असते आणि ते चित्त एका शांत स्थितीला येतं, स्थिर स्थितीला येतं. पण ती स्थिर स्थिती किती वेळ राहते तिची? 1-2-5 मिनटं गेली की तिला परत पुढची कामं दिसायला लागतात. ते चित्त परत खवळतं, ते समाधान नाहीसं होऊन जातं. तो ॲथलेट जो खूप काही पळतो, ते पळाल्यानंतर मेडल मिळतं, मेडल घेऊन घरी येतो, काही काळ त्याचा जातो, बरा जातो, पण त्याला परत चिंता निर्माण होते, हे मेडल माझ्याचकडे कसं राहील,
तेच मेडल त्याच्या दुःखासाठी कारण होतं. निर्माण केलेल्या संसारामध्ये स्थिरता येते, समाधान तात्पुरतं मिळतं, परत ते समाधान जातं. कारण ह्या विषयांच्या ठिकाणी निर्माण झालेलं समाधान हे फ्रॅक्शन ऑफ सेकंड टिकतं. कशामुळे होतं हे मला समाधान? कारण समाधानाची जी मूळ व्याख्या केलेली आहे ती सर्वदा स्थापनम बुद्धे शुद्धे ब्रह्मणी सर्वदा अशी व्याख्या आहे. परत सांगतो, सर्वदा स्थापनम बुद्धे शुद्धे ब्रह्मणी सर्वदा, तेच समाधान आहे. न तु चित्तस्य लालनम, चित्ताचं लालन करण्यात समाधान मिळतं, कारण मला ते विषयांच्या ठिकाणीचं समाधान वाटत असतं. पण ते विषयांच्या ठिकाणी निर्माण झालेलं समाधान काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड टिकतं आणि ते नाहीसं होतं, समाधानाची झलक दाखवतं. पण खरं समाधान कशात असेल? सर्वदा स्थापनम बुद्धे, बुद्धी ज्या वेळेला परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर पावते, सर्वदा स्थापनम बुद्धे, सतत माझं चित्त बुद्धी सतत त्या शुद्ध ब्रह्मणी सर्वदा, त्या ब्रह्माच्या ठिकाणी सर्वदैव स्थिर झाली की जे चित्त स्थिर होतंय तेच खऱ्या अर्थाने समाधान आहे. न तु चित्तस्य लालनम, चित्ताच्या लालनात निर्माण होणारं समाधान हे नित्य नाही, ते अनित्य आहे. कारण अनित्याच्या ठिकाणी सतत त्याने समाधान टिकूच शकत नाही. हे थोडक्यात कसं आहे सांगू का? उदाहरण द्यायचं झालं तर मीच एक सुई हातात घ्यायची आणि ती सुई माझ्या मांडीला सतत मी अशी टोचत राहायची, कंटिन्युअस, खूप फास्ट. आणि ती टोचत राहून मी एक क्षण सुई बाजूला घेतली, काय वाटेल? हो हो, बरं वाटलं. माझ्या चित्ताचं विषयांच्या ठिकाणी बरं वाटणं हे असं आहे. मीच माझी सुई घ्यायची आणि ती टोचत राहायची आणि थोड्या वेळाने मी सुई बाजूला घेतल्यानंतर बरं वाटणं जे असतं, मला सांगा, मी जर असं धरलं की त्या सुईमध्ये समाधान आहे, असं जर मी धरलं, कारण सुई टोचल्यानंतर मी थोडा वेळ बाजूला घेतली सुई की माझं चित्त स्थिर होते, मला बरं वाटतंय, ते कितपत योग्य राहील? सर्वथैव चुकीचं आहे ते. कारण सुईच्या ठिकाणी समाधान नाही आहे, सुई बाजूला करण्याच्या ठिकाणी समाधान आहे. असंच आहे चित्ताचं. माझं जे चित्त आहे ते विषयांकडे धावत असतं. वास्तविक पाहता त्याचं धावणं काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड जेव्हा थांबतं त्यावेळेला समाधान मिळतं. ते नित्य उपलब्धी करायची असेल तर ते मग मला धावणंच त्याचं थांबवायला पाहिजे. म्हणून त्याची व्याख्या करण्यात आली. समर्थसुद्धा आपल्याला सांगतात, समर्थांनी तर त्याची व्याख्या इतकी छान केली, पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, द्रष्टा द्रष्टेपणे नुरे, ते समयी उतरे फुंज मीपणाचे. पदार्थ ज्ञान हे सगळं बाह्यांगाच्या पदार्थाच्या ठिकाणी माझं चित्त अखंड धावत आहे, माझ्या वृत्ती धावत आहे. आणि ह्या वृत्ती पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, हे सगळ्या धावणाऱ्या वृत्ती थांबतात. बाह्यांगाच्या पदार्थाचं ज्ञान माझ्याकडनं संपतं, पदार्थ ज्ञान जेव्हा सरे. पण ते संपल्यानंतर द्रष्टा द्रष्टेपणे नुरे, बघणारा मात्र राहतो. तो सुद्धा ज्या वेळात संपतो, मी जसं झोपेत जाताना करतो, मी झोपेत जात असताना मला झोपायचं आहे असं जर मी बघत राहिलो, मला झोप कशी येते, मला झोप कशी येते, असं जर मी बघत राहिलो, मला झोप येईल का? नाही कधी येणार झोप. मी बघणारा ज्या वेळात संपतो त्या क्षणी मी झोपेत मुरतो. पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, द्रष्टा द्रष्टेपणे नुरे, ते समयी उतरे, ते फुंज, तो मीपणा, तो अहंकार, ती वृत्ती ती उतरते आणि विरघळते. त्याच वेळात ते समाधान आहे. समर्थांची अजून एक छान ओवी आहे तितके नाही झाले, नाही नाहीपणे निमाले, आहे नाही जाऊन उरले नसोन काही. गंमत आहे, सगळे आहे आणि नाही मध्येच सगळं गुंडाळलेलं आहे. मला ते कॉम्प्युटरचं आठवलं, ते त्याला प्रोग्रामिंग करतात ना, तेव्हा त्याला येस आणि नो, 1 आणि 0, म्हणजे आहे आणि नाही 0. त्याला हो नाही हो नाही हो नाही, ह्या हो आहे आणि नाही याच्यातच सगळं कॉम्प्युटर समजून घेत असतो. कसं काय समजतो कोणास ठाऊक. आणि तेच आहे आपल्या इथे. समर्थ म्हणतात आहे तितके नाही झाले, म्हणजे जेवढं हे बाह्य पदार्थ विश्व, माझं चित्त ज्या ह्या पदार्थामध्ये धावत सुटलेलं आहे ते सगळंच्या सगळं नाही झालं, मी व्यतिरेकाने ते संपवलं. नाही नाहीपणे निमाले, मग इथलं नाही काय आहे? हे मी बाह्यांग पदार्थ ज्या वेळात सगळं संपवतो त्या वेळात मी बघणारा मात्र तसाच राहतो आणि म्हणून मला शून्याचा अनुभव येतो. काहीच नाही आहे, आता हे सगळं संपलं, पण काही नाही हे बघणारा आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे ते तुके नाही झाले, नाही नाहीपणे निमाले. तो बघणाऱ्याच्या लक्षात येतं की मी बघणारा आहे, सगळं गेलेलं नाही. मग आहे आणि नाही जे काही आहे म्हणजे मी बघणारा
ते नाही म्हणणारा हे सगळंच्या सगळं जाऊन उरले नसोन काही. काय उरलं? जे काही नाही व्यतिरिक्त जे आहे ते आत्मतत्व, ते परब्रह्मस्वरूप तेवढंच उरलं. तीच समाधानाची जागा आहे. कारण माझी वृत्ती ह्या बाह्यांगाला जाऊन परत आली आणि ती शांत झाली की ते चित्ताचं समता येते, स्वस्थता येते आणि तीच सहजावस्था आहे. आणि मग योगी त्या सहजावस्थेतच अखंड राहतो. म्हणून समर्थ म्हणतात की हे सगळंच्या सगळं नाहीसं झाल्यानंतर माझं चित्त स्थिर होतं, त्याच वेळात मला खऱ्या अर्थाने समाधानाची प्राप्ती होते. आणि ते समाधान मला अखंड पाहिजे. मग त्या अखंड पाहिजे त्या समाधानाची सोय काय आहे? तर समर्थ आपल्याला या अष्टकामध्ये सांगतात ते समर्थांची अजून एक छान उभी, नभे पिंड ज्ञाने नभे तत्वज्ञाने समाधान काही नभे तान माने नभे योग यागे नभे भोग त्यागे. ह्या मनाचा श्लोक आहे. समाधान ते सज्जनाचे नियोगे. नभे पिंड ज्ञाने, पिंडाचं ज्ञानाने समाधान नाही. नभे तत्वज्ञाने, मी तत्वज्ञानाचा अभ्यास केला तर मला समजून घेता येईल पण तत्वज्ञानात समाधान नाही. नभे तत्वज्ञाने नभे योगयागे नभे भोग त्यागे, मी योगयाग केला तरी त्याच्यातही मूळ समाधान नाही. नभे भोग त्यागे, ह्या सगळ्या भोगांमध्ये आणि मी त्याग केला मीपणा सकट त्याच्यातही नाही. तर अचूक समाधान कुठे असेल? निश्चित खात्री तर सज्जनाचेनी योगे. अचूक मला समाधान, त्याचे परफेक्ट पोस्टल ॲड्रेस तर ते सज्जनांच्या ठिकाणी म्हणजे संतांच्या ठिकाणी तो समाधान मिळतो. संतांना बघूनच त्यांची ती शांत स्थिती, वृत्तीचं चांचल्य नाहीसं झालं की मग मनुष्याच्या प्रत्येक क्रियेत प्रत्येक गोष्टीत शांतता प्रतिबिंबित होते. त्या शंकराचार्यांचं दक्षिणामूर्ती सूत्रामध्ये आहे, नाना छिद्र घटोदरस्थित महा दीपप्रभा भास्वरम ज्ञानै यस्यतु चक्षुरादिकरण द्वारा बहिस्पंदते. एक मोठा घट घेतला आणि त्याला अनेक छिद्र पाडली, भोकं पाडली आणि त्या घटामध्ये एक दिवा जर ठेवला तर जसा त्या दिव्याचा प्रकाश त्या घटाच्या पाडलेल्या छिद्रांमधनं बाहेर पडतो तसंच सज्जनांच्या चक्षु कर्ण इत्यादी इंद्रियांमधनं ज्ञान बाहेर पडत असतं. त्याची ती शांतता त्याच्या सगळ्या इंद्रियातून, त्याच्या वागण्यातून, बोलण्यातून, डोळ्यातून सगळीकडनं बाहेर पडत असते. तीच आणि सांगू का, त्या समाधान स्थितीबद्दलच मला अट्रॅक्शन असतं. म्हणून संतांच्या ठिकाणी आकर्षण पडतं. याचं कारण ती समाधान स्थिती मला हवी असते. मला समाधानच हवं असतं, ती शांतता हवी असते. मग ते आहे कुठे? सज्जनांच्या ठिकाणी आहे असं समर्थ सांगतात. त्या स्वस्थ स्थितीसाठी काय करायला लागेल तेच समर्थ इथे म्हणतात. समाधान साधू जनाचे नियोगे. कुठे मिळेल बरं समाधान? साधू जनांच्या संगतीमध्ये मला समाधान मिळेल आणि ते मला मिळतंय असं ह्याच्यात आहे. समाधान साधू जनाचे नियोगे, योग म्हणजे एकत्र येणे, भागीदार होणे. मी संतांच्या जवळ गेलो की त्यांचा मी भागीदार होतो, त्यांच्या बरोबर राहतो, त्यांच्यातनं मला समाधान मिळतं. परी मागुते दुःख होते वियोगे, पण मात्र वियोगातून मला परत दुःख होतं. संतांच्या वियोगाच्या ठिकाणी दुःख आहे कारण मला ज्ञान प्राप्त नाही झालेलं. मला ज्ञानी लोकांच्या संगतीतच खऱ्या अर्थाने समाधान मिळतं. याचं कारण तिथे विषयांची गडबड नसते. माझ्या चित्ताला, माझ्या वृत्तींना विषयांचं चांचल्य येतं. विषयाच्या ठिकाणी वृत्ती धावायला लागल्या की चंचलत्व येतं आणि चंचलत्व आलं की दुःख आलं. एकोहम बहुस्याम हा संकल्प निर्माण झाला त्याच ठिकाणी दुःखाची निर्मिती झाली. ते आनंदरूप आहे पण त्यातनं निर्माण झालं पुढे, त्या वृत्ती तिकडे धावल्या की मात्र दुःखाची निर्मिती होते. म्हणून समर्थ म्हणतात परी मागुते दुःख होते वियोगे, त्यांच्या वियोगातून दुःख होतं. घडीने घडी सीण अत्यंत वाटे, मला अत्यंत क्षीण येतो आहे. दुःखाने क्षीण येणारच आहे. मन सांगा मला, माझं मन जर स्वस्थ असेल, ज्याचं मन स्वस्थ असतं ना त्याला कमी झोप पुरते. म्हणून साधकांच्या ठिकाणी स्वप्नावस्थाच नसते. ते केवळ आणि केवळ डीप स्लीपमध्ये तरी जातात आणि नाहीतर योगामध्ये असतील तर योगनिद्रेत जातात आणि ज्ञानी झाल्यानंतर फक्त समाधी अवस्थेत जातात. त्यांच्या ठिकाणी स्वप्नावस्थाच नसते. का नसते? कारण मी दिवसभर, माझा संपूर्ण दिवस, हे पक्क लक्षात घ्या की मी आज आत्ता आसनावर ध्यानाला बसलो, मी आज माझ्या आसनावर उपासनेला बसलो,
तर माझं चित्त स्थिर नाही होणार आहे. जर समजा मी 24 तास त्या उपासनेत नसेन तर, मला जर माझं चित्त मी ध्यानाला बसल्यानंतर 1 तास स्थिर हवं असेल तर मला उरलेले 23 तास सुद्धा माझ्या मनाला त्या एका चिंतनाकडेच ठेवलेलं पाहिजे. किंवा मला आता प्रपंच तर करायचं आहे, मग प्रपंचाचा त्याग करणं आहे का? नाही, प्रपंचाचा त्याग इथे अपेक्षित नाही. प्रपंचाला लागेल इतपतच मी चिंतन करणे, मी त्याच्यापेक्षा जास्त अवास्तव चिंतन खूप करत असतो, त्याचा त्याग केला तरीसुद्धा बरंच काही साधतं, खूप काही साधतं माणसाला. म्हणून अनावश्यक चिंतनाचा त्याग, म्हणजे मी सांगितलं तसं भूतकाळ आणि भविष्यकाळ ह्या दोन्ही गोष्टींच्या अनावश्यकतेमध्ये असणारा त्याग केलात की मग तुमचं मन प्रेझेंट टेन्समध्ये आत्ताच्या स्थिर काळात राहतं आणि मग आपल्या वृत्ती स्थिर होतात की मग आपण आसनावर बसलो असता त्या आपल्याला कमीत कमी आवराव्या लागतात. म्हणून समर्थ म्हणतात, घडी ने घडी सीण अत्यंत वाटे, मला खूप शिणवटा येतो आहे. उदासीन हा काळ कोठे न कंठे. उदासीन, उदासीन ही साधकाची अवस्था आहे. तो उदासीन होतो. कशातनं उदासीन होतो? तर ह्या बाह्यांगातून उदासीन झालेला आहे, त्याचप्रमाणे तो अंतरंगातूनही उदासीन झालेला आहे. म्हणजे ह्या त्याला औदासीन्य येतं, म्हणजे त्याच्याकडचं अट्रॅक्शन सुटतं, एवढंच काय ते घडतं. जसं मी सांगितलं तसं तुलसीदासांचं उदाहरण दिलं आपल्याला. ते बायकोकडे धावत गेलेले होते आणि त्या बायकोचं एक वाक्य संपूर्ण औदासीन्य आलं त्यांना. कशामध्ये? तर विषयांच्या ठिकाणी त्यांना पूर्ण औदासीन्य आलं. 1 वर्ड, एकच वाक्य, 1 सेंटेन्स. माझ्याकडे येण्यासाठी जेवढी धडपड केली तेवढी जर रामाच्याकडे केली असती तर राम मिळाला असता. एका वाक्यात अबाउट टर्न. औदासीन्य, वैराग्य. औदासीन्य याचाच अर्थ वैराग्य. आपण म्हणतो ना, आपल्या सगळ्यांना ती एक गोष्ट माहिती असेल, आपल्याला सांगतो. एकदा घडलाच, एक राजा होता आणि त्यांच्याकडे बौद्ध भिक्षुक आले. बौद्ध भिक्षुक आल्यानंतर त्या राजाचा जो धाकटा भाऊ होता तर तो अतिशय अल्लड आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मग्न असणारा होता. त्याने त्या बौद्ध भिक्षुकांकडे बघितलं आणि त्याला असं वाटलं की हे असे का राहतात, यांच्या चेहऱ्यावर आनंद हास्य कसं नसतं. राजा म्हणतो की तुला आनंद आणि हास्य हे तुला नाच गाण्यामध्ये फक्त जाणवतो आहे, पण त्यांच्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर असणारं समाधान तुला दिसत नाही आहे. तर तो म्हणतो हे असं मला काही पटत नाही. तो काय करतो, आपल्या मंत्र्याला, प्रधानमंत्री जो त्याला सांगतो एक युक्ती. प्रधानमंत्री तो जो भाऊ असतो राजाचा त्याला घेऊन येतात आणि गमतीत त्याला त्या राजसभेमध्ये आणतात आणि म्हणतात, अरे बसा की राजाच्या सिंहासनावर. त्यावेळेला तसा नियम होता की राजाच्या सिंहासनावर राजा व्यतिरिक्त जर कोणी बसला तर त्याला मृत्यूदंड आहे. म्हणून ते गमतीत म्हणतात बसा. तो म्हणतो छे, राजसिंहासनावर बसायचं म्हणजे मृत्यू आहे, मृत्यूदंड आहे. ते म्हणतात, अहो मी आणि तुम्ही दोघंच जण आहोत, तिसरा कोणीच नाही, बसा, मी काय सांगणार नाही. आणि तो बसतो आणि राजा मागे उभाच असतो. सिंहासनाच्या पडद्याच्या आड राजा पुढे येतो आणि दोघंच जण असतात, हा तिसरा माहिती नव्हता. आणि बघितल्या राजा म्हणतो, तुला 8 दिवस आहेत, तू 8 दिवस राजा हो, 8व्या दिवशी तुला मृत्यूदंड आहे. 8 दिवस त्याला सगळे उपभोग राजाचे जेवढे असतात तेवढे उपलब्ध होतात. 8व्या दिवशी राजा विचारतो, किती मजा घेतलीस, किती आनंद लुटलास? तो म्हणतो, माझं लक्षच नव्हतं. माझं या कुठल्याही उपभोगात, या कुठल्याही गाण्यात, या कुठल्याही नाचण्यात, या कुठल्याही खाण्यापिण्यात, या कुठल्याही वस्त्रात माझं कुठेच लक्ष नव्हतं, कारण मला एकच एक दिसत होतं, मृत्यू. आणि हे जीवनातलं सत्य आहे. तो म्हणतो, राजा म्हणतो, हेच बौद्ध भिक्षुकांना पक्क ठाम माहिती आहे, केव्हा तरी ही कुडी जायची आहे, ही नष्ट पावणार आहे कुडी. म्हणून त्याने ते मृत्यू हे जे सत्य आहे ते स्वीकारलंय आणि म्हणून ते वाटचालीला लागलेले आहेत नित्याच्या. कारण ही अनित्य आहे, नित्य समाधान जिथे आहे तिकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, उदासीन हा काळ कोठे न कंठे. मग औदासीन्य हे कशा प्रकारचं आलंय? मी ह्या बाह्य विश्व तर सोडलंय, पण अंतरंगीचं समाधान मात्र मला अजून मिळत नाहीये. ही साधकाची एक महत्त्वाची मौल्य खूप अवघड अवस्था असते की त्याला बाह्य विषय तर आनंद देत नाहीत आणि आंतरिक समाधान मात्र अजून मिळालेलं नसतं, कारण तो मीपणाचा पुंज सुटलेला नसतो. म्हणून समर्थ कळवळून प्रार्थना करतात की उदासीन हा काळ कोठे न कंठे. तुझ्याशिवाय रामा माझा काळ हा जाईना, मला औदासीन्य खूप प्रचंड प्रमाणात प्राप्त झालेलं आहे.
घरे सुंदरे सौख्य नाना परीचे, परी कोण जाणेल ते अंतरीचे. मनी आठविताची तो कंठ दाटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. घरे सुंदरे, अनेक प्रकारची सुंदर घरं आहेत. घर सौख्य नाना परीचे, मला बाह्यांगाची समृद्धी आहे. आणि जसं हे घर आहे तसंच हेही घर आहे. समर्थाने मृत्यूनिरूपण याच्यामध्ये जसं सांगितलं आहे, दासबोधातल्या शेवटच्या जशा देहस्तुती ज्या ठिकाणी केलेली आहे मनुष्य जन्माची, त्या ठिकाणी समर्थ म्हणतात की हा देह किती प्रकारे नाश पाहू शकतो याचं वर्णन केलेलं आहे सगळं. तर घरे सुंदरे, हे घर अतिशय सुंदर आहे. सौख्य नाना परीचे, मला अनेक प्रकारचं सौख्य मिळतं. परी कोण जाणेल ते अंतरीचे, आतमध्ये मात्र मला समाधान नसतं. माझी बाह्यांगाची समृद्धी मला अंतरंगीचं समाधान देईलच याची खात्री नाही. आणि खरं सांगू का, जेवढी बाह्यांगाची समृद्धी असेल ना तेवढी ती समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी खूप खटाटोप करावा लागतो आणि तेवढं आपण समाधान हरवतो आपलं. कारण जितका व्यासंग वाढेल तितकं माझं चित्त भ्रमित होतं आणि जितकं चित्त भ्रमित होतं, भ्रमतं किंवा जेवढं चित्त क्षोभ पावतं तितकं मी चित्ताच्या स्थिरतेपासून लांब जातो. आणि चित्ताच्या स्थिरतेपासून लांब जाणे म्हणजेच समाधानापासून लांब जाणे. कारण त्याचा फॉर्म्युला असं करता येईल, चित्ताचं भ्रमणं इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू समाधान. जितकं चित्त भ्रमित तेवढं समाधान कमी आणि चित्त स्थिर तेवढं समाधान जास्त. सो चित्ताचं भ्रमण इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू समाधान. अर्थात हे गमतीने मी सांगितलं, पण ते मात्र सत्य आहे. समर्थ म्हणतात, मनी आठविताची तो कंठ दाटे, माझा कंठ प्रभू दाटून येतो. कारण माझ्याच्याने आता हे सहन होत नाही. ही माझी कारुण्यावस्था आहे. प्रभो, तुझ्याशिवाय मला आता समाधानच मिळत नाही आहे. मला काहीच आनंददायक वाटत नाही आणि तूही प्राप्त होत नाहीस. मला हे दुःख आता नको. उदासीन हा काळ कोठे न कंठे, म्हणून हा काळ माझा सरत नाही आहे. म्हणून तू लवकरात लवकर मला भेट, मला तू प्राप्त हो, असं समर्थ म्हणतात. अशा ह्या 2 श्लोकांचा अर्थ आपण आज बघितला. उरलेल्या श्लोकांचा अर्थ आपण उद्याला बघूया. जय जय रघुवीर समर्थ.